कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. झालं. चल आता उंडे बनवायला घे. हा काय? हे असं घ्यायचं आणि जमलंय मला काहीतरी. डिझाईन छान आहे, पण आपल्याला पोळ्या करायच्या आहेत की नाही? मग त्या कशा असल्या पाहिजेत? कोल. दे इकडे. अगं अगं माझी पोळी. गोल लाटायच्या असतात. काय करतेय तू? मला नाही येत ते काही गोल बिल करता. कोणता पण शेप चालतो ना, त्यात काय एवढं. हो, फरक पडतो ना शेपने. आणि कसं आहे, पोळी असू देत किंवा चपाती, ती सगळ्या बाजूने नीट भाजली गेली पाहिजे. शास्त्र असतं त्याच्या मागे. चल लाटायला घे. तू एक काम कर, ते तिकडे ती ताटली आहे ना, ती घे. तिचा साचा म्हणून आपण उपयोग करूयात. ओके, ते असं याच्यावर ठेवायचं. त्याच्यावर हा, ठेव ठेव, मी तुला सांगते. वाव, हे भारी आहे यार. आधी सांगायला काय झालं होतं? स्टुपिड. स्वयंपाकाबरोबर आता जरा नम्रपणा पण शिकेल. हा गॅस चालत नाहीये. अरे देवा, गॅस संपला वाटतं. वेळ आलीच होती म्हणा. आता सिलेंडरच रिकामा असेल तर कसं करायला लावशील मला स्वयंपाक? आता नो गॅस, नो कुकिंग. नाही म्हणजे आता नो गॅस म्हणजे नो कुकिंग. मी रूम मध्ये जाते, मस्त फूड ऑर्डर करते. ओके बाय. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, इकडे इकडे मागे ये ये. काय आता? लगेच सगळी कामं सोडून पसार ना. अगं गॅस तो नाही, आत्ता बाहेरचं काहीच ऑर्डर करायचं नाही. एक मिनिट थांब, मी सांगते काय करायचं ते. या स्टूलचं काय करायचंय मी? अगं हा स्टूल नाहीये, स्टोव म्हणतात याला. आता बाकीचं सगळं जेवण तुला यावर करायचं. तू याआधी कधी पाहिलं नाहीये का? हे आमच्याकडे असं काही नसतं. पण आपल्याकडे असतं. चल ये, स्टोव कसा पेटवायचा ते शिकवते तुला. आण सगळं सामान खाली. आता हे बघ, अगं का बंद केलंस तू? मी ठेवत होते ना तवा. आता तू पेटवायचं. कशी नाही? वसुंधरा, पोळ्या झाल्या का ग? चक्क तनया किचन मध्ये. काय नाही हो वहिनी, जेवण बनवायला शिकते. वा चांगलंय. अगं पण हा स्टोव का काढलाय? नाही, मी म्हटलं आता सुरुवात करतीच आहे तर मुळाक्षरापासून करू देत. काय चला पेटवा. हे तुझ्या चेहऱ्याला काय लागलंय? हे बघ. काय? अगं काळं लागलंय काहीतरी. माझ्या चेहऱ्याला काळं लागलंय? हो,
जा तू जाऊन चेहरा धू, मी स्टोव पेटवते. जा. स्टोव कुठली? काय ग? ही अचानक तुझं कसं ऐकायला लागली ग? काही नाही हो वहिनी. मला म्हणाली तिला स्वयंपाक शिकायचं म्हणून शिकवते. अच्छा, चांगलंय. पण निदान त्या निमित्ताने का होईना किचन मध्ये काम करायला तरी येईल ती. मला सांग, काय चाललंय ग तुझं? हाय, तो चेहरा काळा, स्टोव दूर, सगळं काळं झालं होतं. माझा चेहरा. काय बडबडतीयस? नाही, काही नाही. मला एका प्रश्नाचं उत्तर देता नाही. मी सकाळपासून तुला बघतेय. तू अशी पक्ष बदललेल्या मंत्र्यासारखं काय वागतेस एकदम? तुझं आणि वसुंधराचं गुळपीठ. गुळपीठ नाही, जेवण करायचं. मराठीची बोंब आहे नाही का? मला एक सांग, तू वसुंधरेच्या तालावर कशी काय नाचतीयस? नाही कळलं? तू वसुंधरेचं सगळं कसं काय ऐकतेस मला सांग. नाही, असं कुठे नाही. मी नाही ऐकत. नाही. मला उल्लू बनवतेस? वेडी वाटले मी तुला? कळत नाही मला काय झालंय? खरं खरं सांग. जाऊ द्या. नाही, मी नाही सांगू शकत. तुम्ही माझ्या मम्माला विचारा. मिशा कसा काय संबंध याच्याशी? नाही, तिचा कुठे संबंध आहे? पण आहे. कसं काय ते कसं तरी म्हणजे काय सांग भाई. जेवण भाजी किचन मध्ये. मी आले, थांबा. अशी काय वेड्यासारखं वागायला लागली? काय बाधा बिधा झाली की काय? आलीस? ये, हे घे. मी चपात्या केल्यात, भाजी चिरून ठेवली आहे. आता तू फोडणी दे. नाही म्हणायचं नाही, कारण तुझ्याकडे पर्यायच नाहीये दुसरा. आणि तुला येत नाही असंही म्हणू नकोस, कारण ते शिकवायला मी आहेच. फोडणी. काय करू? ती कढई ठेव याच्यावर. आता तेल कमी. आता तेल कढल्यावर त्याच्यामध्ये जिरे टाकायचे, राई टाकायची आणि कढीपत्ता. तेल कढलंय. चला, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.